केंद्र सरकारनं खरीप पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे। आपलं सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या सगळ्या पिकांच्या हमीभावामध्ये वाढ झाली आहे। मग आता हमीभाव वाढले तर बाजारभाव वाढतील का, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। कारण नुसता हमीभाव वाढून काही होणार नाही, तर हा हमीभाव शेतकऱ्यांच्या पदरामध्ये देखील पडायला हवा। आता सोयाबीनचं जर उदाहरण घेतलं तर सोयाबीनला गेल्या वर्षी हमीभाव होता 4,892 रुपये, परंतु प्रत्यक्षात बाजारभाव आहे 4,300 रुपये। आता सोयाबीनचा हमीभाव 5,328 रुपये केला, म्हणजेच सध्याचा बाजारभाव नव्या हमीभावापेक्षा किमान 1,000 रुपयानं कमी आहे। मग या पुढच्या काळात खरंच सोयाबीनचे बाजारभाव 1,000 रुपयाने वाढणार आहेत का? दुसरं म्हणजे आपल्या कापसाचा बाजारभाव आज देखील 7,000 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान आहे आणि नवीन हमीभाव कापसाचा आहे 8,110 रुपये। मग कापसाचे बाजारभाव हे 800 ते 1,000 रुपयानं वाढणार आहेत का? तुरीचा बाजारभाव आत्ताचा 7,000 रुपयांच्या दरम्यान आहे आणि नवा हमीभाव हा 8,000 रुपये।